भिवंडी तालुक्यातील दाभाडगावचे सुपुत्र आदरणीय शशिकांत घायवट यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच खातिवली वासिन परिसरातील सनी लॉन्स वेडिंग हॉल येथे मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी शिक्षक, ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करण्यात आले। यानंतर सत्कारमूर्ती शशिकांत शिवराम घायवट यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे सत्कारमूर्ती शशिकांत घायवट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती। शिक्षण क्षेत्रातील त्यांचे समर्पित कार्य, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांची केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती। त्यांनी तब्बल 38 वर्षे शिक्षण क्षेत्रात अखंड सेवा बजावून 28 फेब्रुवारी 2026 रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली होती आणि 21 मार्च 2026 रोजी त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा समस्त घायवट कुटुंबियांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्यशैलीचे व व्यक्तिमत्वाचे कौतुक करताना उपस्थित मान्यवरांकडून त्यांना आदर्श शिक्षक व कुशल प्रशासक म्हणून गौरवण्यात आले। तसेच स्वतः सत्कारमूर्ती शशिकांत शिवराम घायवट यांनीही आपल्या मनोगतातून सेवा काळातील अनुभव सांगत सर्व सहकारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत। त्यासोबतच सर्वांगीण मिळालेल्या सहकार्यामुळेच आपण ही यशस्वी वाटचाल करू शकलो असे आपल्या मनोगतातून नमूद केले आहे। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे आभार देखील समस्त घायवट परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आले व संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व स्मरणीय वातावरणात पार पडला। तर चला पाहूया सत्कारमूर्ती शशिकांत शिवराम घायवट यांचा सेवापूर्ती सोहळा कशा प्रकारे आयोजित करण्यात आला होता। थोडक्यात पाहूया। कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्वांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। तुमचे कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी बघितलेलं आहे त्यांची भाषे ही अतिशय हिरिरीने, अतिशय उत्साहाने त्यांनी कुठल्या स्टेजवर यायचं आणि स्वागताचा स्वीकार करायचा आहे कुटुंबियांतर्फे। आता यापुढील आपला जो या महापुरुषांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत ज्या आजच्या सत्कार। त्याचबरोबर त्यांनी जवळजवळ 11 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे। त्याचबरोबर केंद्र प्रमुख म्हणून 12 वर्ष आणि 11 महिने ही सेवा त्यांनी शिक्षण विभागामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर पदवीधर शिक्षक म्हणून 14 वर्ष 1 महिना असं जवळजवळ 38 वर्ष 1 महिना असं त्यांनी शिक्षण विभागामध्ये आपली सेवा दिलेली आहे। ही सेवा करत असताना त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। त्याचबरोबर प्राथमिक शाळा दाभाड, त्याच्यानंतर करंजोटी, त्याच्यानंतर सुरोळा आणि पुढे इकडे पडग्याच्या विभागामध्ये त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी आमच्या मामी प्रतीक्षा शशिकांतजी घायवट मॅडम यांचं सुद्धा त्यांच्या खूप सपोर्ट त्यांना मिळालेला आहे आणि हे सपोर्ट मिळत असताना त्यांनी एवढं वर्ष काम केलेलं आहे। हे करत असताना त्यांच्या सहचारिणी त्यांना पूर्णपणे योगदान दिलेलं आहे, सपोर्ट केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलेलं आहे किंवा ते केंद्रीय प्रमुख ज्या पद्धतीने 12 वर्ष 1 महिने राहिलेले आहेत, त्याचबरोबर शिक्षकांकडे जसं लक्ष दिलं तसं घरी सुद्धा लक्ष दिलेलं आहे। बहिणींची कधीही त्यांनी भाऊबीज ही घालवली नाही, एकही वर्ष असा घालवला नाही का बहिणींना भाऊबीज त्यांनी पुरवली नाही किंवा गेले नाही। या प्रकारे मामांनी चांगल्या प्रकारे शालेय म्हणजे आपल्या नोकरीच्या बरोबर आपले मुलं, आपली बहिणी या सर्वांकडे लक्ष दिलेले। उच्च जबाबदारीच्या पदावरती काम करून जिल्ह्याचा कारभार सांभाळून त्यांनी आपली तब्येत नामदेवजी जाधव यांनी बंधू दुष्यंत घायवट, श्री दुष्यंत घायवट टाळ्या वाजवून जोरात स्वागत करायचं सर्वांचं। माजी सरपंच दाभाड गणेश भाऊराव पाटील, जाधव नवसा
आवर्जून उपस्थित आहेत. यावरून त्यांचं गायवट सरांवर असलेलं प्रेम दिसतंय. त्यांचं स्वागत करत आहेत सुभाषजी. आता गायवट सर त्यांच्या स्वागतासाठी आलेले, पाहुणे मंडळी लांबून नाशिकवरून आलेली. शरद जाधव यांना माझी विनंती की कृपया त्यांनी स्वागताचं स्वीकार करण्यासाठी यायचे. हर्षद म्हणजे गायवट सरांचे चिरंजीव हर्षद गायवट. आत्माराम जाधव यांचं स्वागत करतायत हर्षद. यानंतर मी विनंती करतोय, यानंतर विनंती श्री प्रवीणजी महाले. प्रवीण महाले सोहळा आहे आणि निमंत्रित आहे. स्वागतामध्ये सहभागी होताना धन्यवाद स्वागत आहे. साकूर तालुक्यातील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व शिक्षकांसाठी. गायवट सरांच्या केंद्रात त्यांनी काम केलेलं आहे ते आठवण येईल. केंद्र प्रमुखांचा स्वतःच्या आईला स्वागत पर कमी बघायला मिळतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ महालेकरांसाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जावई मंडळींसाठी. जावई मंडळी त्यांचं आठवून नावं मात्र ते सत्कार गोळा काही चुकत नाही. हे बोराडे सर शिक्षण क्षेत्रातलं अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. बोराडे सर स्टेजवर असले म्हणजे वक्त्यांना तरी ते आता त्यांचं स्वागत होतोय त्याच्या जावईचं. असं म्हणतात, काही माणसं वादळी असतात, काही माणसं वादळ निर्माण करतात, पण काही माणसं आलेल्या वादळाला थोपवून शमवून इतरांचं रक्षण करत असतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय घायवट सर. आपली पूर्ण सेवा, बहुतेक सेवा त्याच्यामध्ये कुंदनपाडा किंवा अजून अशा या दुर्गम भागामध्ये त्यांनी केंद्र प्रमुख म्हणून सेवा केली. बऱ्याचदा सेवा करत असताना आपल्याला बदलीचा योग येत असतो आणि प्रत्येकालाच वाटत असतं की आपण आपली मायभूमी आहे त्या ठिकाणी जावं, आपली बदली करून घ्यावी. किंवा बरेच जण दुर्गम भागामध्ये जेव्हा सेवा करत असतात तेव्हा त्यांना वेध लागलेले असतात की बदल्या कधी येतात आणि आम्हाला सुगम भागामध्ये कधी सेवा करायला मिळते. परंतु असं एक व्यक्तिमत्व मी पाहिलं की अनेक वेळा त्यांना संधी आली आणि त्या संधीमध्ये माझं अजून केंद्र मी सोडणार नाही. अनेक सुगम भागामध्ये त्यांना सेवा करण्याची संधी मिळणार होती, परंतु अशा या दुर्गम भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची संधी आपल्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. नातेवाईकांसाठी राखून ठेवावी की ज्या ज्या वेळेला नातेवाईक आपला काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपण जावं, अशी मी आपल्याला विनंती तर करणार नाही, पण ही आपली इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वराला मी विनंती करतो की आपलं जे उर्वरित आयुष्य आहे हे उर्वरित आयुष्य अतिशय सुख समृद्धीने जावं, खरं म्हणजे आरोग्यदायी जावं आणि परिवाराची त्याचबरोबर सर्वांची आपल्याला अगदी स्नेहाची अशी भेट घेता यावी. खरं म्हणजे मी ताईंना सुद्धा या ठिकाणी आमच्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीची परमेश्वर त्यांनी विनंती करतो की आपल्या दोघांना अशा प्रकारचं आयुष्य आयुर्मान लाभो की आपल्याला सर्व हे कार्य सुस्थितीमध्ये पूर्ण करता यावेत. आपल्याला आपल्या आईंचा आशीर्वाद तर अजूनपर्यंत आहे. आपण रिटायर झाला तरी सुद्धा तो आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहे. आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या वतीनं मी आपल्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो. स्वागत घ्यावा असं माझं मत आहे. समर 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 स्वतः कधी केंद्र प्रमुख आहेत असं जाणवलं नाही,
प्रत्येकाशी ते अतिशय प्रेमाने वागायचे. शहापूर तालुक्यातील एक चांगलं असं आदर्श शिक्षक व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय गायवट सर यांनी सेवा केली. गायवट सरांना त्यांच्या सेवापूर्तीच्या आणि त्या सेवापूर्तीनंतर येणाऱ्या आयुष्यासाठी खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षक संघ, कोकण पदवीधर मतदारसंघ कोकण आणि स्वर्गीय काशीनाथ भोईर प्रतिष्ठान शहापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्माननीय शशिकांत गायवट सर आणि त्यांच्या पत्नी या दोघांना उभयतांना या सेवापूर्तीच्या आम्ही शुभेच्छा देतो. सरांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या सेवेप्रमाणे पुढचं उर्वरित आयुष्य बहरत राहू अशी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या माझ्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये मी अगदी भावविभोर झालो. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे इथं उपस्थित होते. ते नुसते उपस्थित नव्हते तर माझ्या अखंड कार्यामध्ये त्यांनी जी मला साथ दिली, जिथे जिथे मला अडचणी नोकरीमध्ये आल्या आणि त्यांना इथं मी आज माझ्या मुलांनी बोलवलं त्यांना आणि सर्व त्यांची भेट झाल्यानंतर फार आमच्या जुन्या गोष्टी शेअर झाल्या आणि एक आत्मिक समाधान मिळालं आजच्या या दिवशी. जास्त करून माझ्या परिवाराने मला फार साथ दिली, कारण आमची परिस्थिती तशी बेताची होती. पण कधीही त्यांनी जास्त अडचणी माझ्यासमोर न मांडता मला प्रथम नोकरीवर माझं लक्ष कसं लागेल, प्राधान्य कसं मला देता येईल या दृष्टीने माझी धर्मपत्नी, माझे भाऊ, माझ्या बहिणी यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं. आणि कुटुंबात मी मोठा असल्यामुळे एक ती माझी नैतिक जबाबदारी होती आणि ती त्यांनी लिलया पार पाडली. माझं कर्तव्य तुम्ही करतच होतो, त्याच्यामुळे ही सेवा मी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो. आता माझा जो परिसर होता तो पूर्णतः आदिवासी क्षेत्र होतं. जवळजवळ 24 शाळांमधून 2 शाळा इतर ओबीसी समाजाच्या होत्या, बाकी सर्व आदिवासी समाज होता. आणि तिथली जी उदासीनता होती त्यामुळे शिक्षकांना आणि मला काम करताना, शिक्षण पद्धतीवर काम करताना कार्यावरची कसरत करावी लागली. कधी कधी माझे शिक्षक स्वतः आर्थिक भार उचलत होते, मी उचलत होतो आणि आमचं अतिशय चांगलं बॉन्डिंग होतं. आणि त्याच्यामुळे कोरोनाचं संकट जरी असेल किंवा कुठलंही संकट असू द्या तरी देखील माझ्या शिक्षक मंडळींनी सातत्याने आम्ही समूहात चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढत राहिलो आणि अतिशय आता तिथं चांगल्या प्रकारचा रिझल्ट लागतो.
चांगल्या प्रकारे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतात. दुर्गम भाग असूनही हे सर्व माझ्या शिक्षकांचं श्रेय आहे की त्यांनी मला एवढी साथ दिली. माणूस हा आयुष्यभर शिकत असतो, डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं तसं मी शिकणार आहे. आणि काही समाजकार्याच्या काही गोष्टी करता येत नव्हत्या नोकरीमध्ये राहून, त्या आता मात्र त्याला मी झुकून देण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वतःचे छंद जोपासणार आहे आणि आनंदाने कसं राहावं, आध्यात्मिक विपश्यना करणे या सर्व गोष्टीवर मी लक्ष देऊन ज्या ज्या क्षेत्रात आता माझ्या काही इच्छा अपूर्ण आहेत त्या करणार, भ्रमण करणार आहे. आणि सगळं आयुष्य आरोग्य आनंदी कसं जाईल आणि चांगल्या प्रकारचे आरोग्य कसं लाभेल या दृष्टीने स्वतः प्रयत्न करणार आहे. म्हणजे हा सेवापूर्ती सोहळा आज इथं माझ्या कुटुंबियाने आयोजित केला, पण त्यांनी अगोदरच मी ज्या 3 केंद्रामध्ये होतो त्यांनी त्या 250 शिक्षकांनी जवळजवळ तो सत्कार सोहळा आयोजित करून तिथेही मला अगदी भावनाविषयी झालो मी. त्यांनी तशी पावती दिली आणि आज मित्रमंडळ सगळे सोरे आणि उरलेले काही शिक्षक होते शहापूर तालुका, भिवंडी तालुका, त्यांच्यामध्ये खूप मला उत्साह वाटला. ते आले, शेअरिंग झालं आणि त्यांच्याकडूनही मी काही शिकलो. एक जगण्याची प्रेरणा मिळाली, नवीन काम करण्याची एकदम मला निर्माण झाली की आपण चांगलं काम केलं तर सर्वच जण आपल्याला साथ देतात आणि ते एक फार मोठं आत्मिक समाधान मनाला मिळतं. आज जेही मान्यवर उपस्थित झाले, माझे लहान बंधू म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा, आपल्यासारखे पत्रकार मंडळी, सर्व क्षेत्रातले ज्येष्ठ कनिष्ठ, त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मला खूप छान वाटतं. सर्व आमचे नातेवाईक, मित्रमंडळ, सरांचे जुने शिक्षक, जुने केंद्र प्रमुख सगळे या कार्यक्रमाला हजर झाले. ते आम्ही जसं नियोजन केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आमचे नातेवाईक, म्हणजे आम्हाला जे अपेक्षित होतं ते आज झालेलं आहे आणि खूप आनंद आहे. आता कसं आहे, मी ड्युटीवर राहणार आहे, पण लक्ष म्हणजे तेव्हा पण होतं, आता पण राहणार आहे. वेळ काढून लक्ष देणार आणि त्यांचे जे छंद असतील ते आपल्या कामाच्या गडबडीत राहून गेले ते छंद ते पूर्ण करावेत त्यांनी. तर आजच्या या कार्यक्रमाला, सेवापूर्ती सोहळ्याला ते सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी, तसेच केंद्र प्रमुख, आमचे नातेवाईक, मोठे छोटे, आमच्या वयाने मोठे, आमच्या वयाने छोटे, त्यांचे सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे मी मनापासून गायवट परिवारातर्फे आभार. खरोखर म्हणजे आजचा जो दिवस आहे सेवापूर्ती, ज्याला आपण पूर्ती म्हणतो की आयुष्याची एक प्रकारे पूर्तीच आहे, हा एक महत्वाचा कार्यक्रम. तर शिक्षण क्षेत्रातही अखंड सेवा करून, खडतर क्षेत्रामध्येही सेवा करून, कुटुंबाकडे तसेच आमच्या ग्रामीण भागातील सर्व लोकांना माझ्या वडिलांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि अजूनही ते कार्य चालूच राहावी आणि त्यांचं आरोग्य पण चांगलं ठीक राहावं अशी आम्ही प्रार्थना करतो. वडील जेव्हा पहिल्यांदा शिक्षकच होते, मग प्रमोशन होऊन नंतर केंद्र प्रमुख झाले. तर शिक्षक असताना पूर्ण वेळ त्यांचे ड्युटीवर पूर्ण तास असायचे, फक्त संध्याकाळीच घरी यायचे. त्यामुळे आमच्या दिवसभर काही खेळ, क्रिकेट आणि बुद्धिबळाचे काही खेळ जे असायचे जे आम्ही खेळायचो किंवा कराटे किंवा नवीन नवीन मूवीज, ब्रुसलीचे मूवी बघणे, ते आम्ही खूप मिस करायचो. तेव्हा की वडील असते ते वेळ चांगला घालवता आला असता. कधी कधी तर आठवड्याच्या विकेंडला देखील त्यांना काम असायचं, खूप कामचा लोड जास्त झाला होता, त्यामुळे आम्ही तोच वेळ मिस करतो. त्यांचे जर राहिलेले जे स्वप्न असेल ते पूर्ण करण्यास आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू आणि जे पुढे त्यांची जी इच्छा असेल किंवा ज्यांना ट्रॅव्हलिंग करायचं असेल, कुठे जायचं असेल, तर आम्ही नक्कीच जे असेल ते आम्ही करण्यासाठी तयार आहोत. आमचे ग्रामस्थ, मित्रमंडळ सर्व, वाशिम, दाभाड आणि आजनूक शिरोळ केंद्रातील शिक्षक यांनी सगळ्यांनी पूर्ण जसं आपल्या घरचाच कार्यक्रम आहे त्या प्रकारे सहकार्य केलं आणि आम्ही देखील पूर्ण वेळ कोणालाच काही कमी न पडू दे, कुणाची जी जळ लागते त्याप्रमाणे कसं पाणी, हायड्रेशन कसं मेंटेन ठेवता येईल याबद्दल टोटल आम्ही काळजी घेतली. जेवणामध्ये कुठे काहीच कमी पडू नये, बसण्याची व्यवस्था, सर्वच गोष्टी आम्ही योग्य पद्धतीने केल्या आणि कोणाला काही सगळं व्यवस्थित त्यांना पार पडलं. आणि त्यांचे सर्वांचे जे ग्रामस्थ, जे पत्रकार आणि सर्व जी लोक आलेली आहेत या सगळ्यांचे मी आभार मानतो जे कार्यक्रमाला आमच्या हजर राहिले. धन्यवाद. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार.